खेडा सत्याग्रह. खेडा कुठे आहे? खेडा कशी खेड म्हणे, खेड खेड नाही आहे ते खेडा आहे. ठीक आहे, खेडा नाही. खेडा कुठे आहे? तर खेडा दिसते आपल्याला गुजरात मध्ये. ठीक आहे, आता काय झालं इथं खेडाला आणि खेड्यामध्ये जर इथं म्हटलं तर कम्युनिटी होती, पाटीदार कम्युनिटी. पाटीदार कोण माहिती आहे तुम्हाला? क्रिकेटमध्ये रजत पाटीदार एक सरने. म्हणजे हे लोक अशासाठी फेमस होते की हे लोक चांगल्या प्रकारची शेती करू शकतात आणि चांगले अमीर शेतकरी आहेत का अशी त्यांची ओळख होती. चांगल्याला प्रॉफिट जास्त काढता नाही. आता झालं का की गांधीजी चंपारण सत्याग्रहामध्ये बिझी होते. ठीक आहे, तेव्हा त्यांना तिथं टेलिग्राम आला की गांधीजी खेड्यामध्ये या, इथं सुद्धा परिस्थिती बिकट आहे, तुमची गरज आहे. समजलेलं आहे. आणि यावेळी अप्रोच करणारा व्यक्ती कोण होता? तिथला लीडर. समजलं ना? लोकल लीडर्स कोण होता? मोहनलाल पांड्या. हार्दिक पांड्या माहिती आहे ना? मोहनलाल पांड्या. ठीक आहे, तर मोहनलाल पांड्या तिथला लोकल लीडर्स ऑलरेडी आंदोलन करत होता. अप्रोच केलं गांधीजींना, परंतु गांधीजी चंपारणमध्ये होते. त्यानंतर जेव्हा गांधीजी फ्री झाले तेव्हा गांधीजी मग नंतर खेड्यामध्ये पोहोचले. ठीक आहे, आता खेड्यामध्ये काय समस्या होती? जशी समस्या आपण चंपारण्याला बघितली होती. ठीक आहे, तर खेड्यामध्ये कोणता प्रॉब्लेम होता, कोणता इश्यू चालू होता? बघा, हा जो काळ आहे 1980चा, काय काय सुरू आहे याच्यामध्ये? एक तर आहे की वर्ल्ड वॉर चालू आहे. ठीक आहे ना, वर्ल्ड वॉर म्हणजे आता एंडिंगवर आहे, पण वर्ल्ड वॉर मध्ये काय झालेलं आहे? इन्फ्लेशन झालेलं आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय होते? महागाई. नाही, इन्फ्लेशन म्हणजे महागाई, म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. ठीक आहे ना, म्हणजे मोबाईलचा रिचार्ज वाढला, पेट्रोल वाढलं, आपल्याला जीवनावश्यक आहे ते. तर अशा प्रकारचे काय आहे की भाव वाढलेले होते, जनता त्रस्त होती. पुन्हा जर म्हटलं 1917 आणि 1823 मध्ये, 17-18 मध्ये काय आलेला होता? प्लेग आलेला होता. प्लेग. ठीक आहे, प्लेगची साथ, महामारी. प्लेग माहिती आहे? जसा कोविड होता ना, संसर्गजन्य रोग, तसाच प्रकारे प्लेग इतिहासात होता. कसा फैलायचा माहिती आहे? सिंगापूर वरनं एक जहाज आलेलं होतं. ते जहाज मुंबईला उतरलं. त्या जहाजामध्ये 2 उंदीर होते. ठीक आहे, नाव जाऊ दे, नाव लिहायला तुम्हाला काय. तर त्या उंदीराच्या शरीरावर असे बारीक पिस्सू असतात. त्या पिस्सू पासून प्लेग फैलतो. मुंबईला सुरुवात झाली. मुंबईला जे वातावरण आहे थोडंसं दमट होतं, त्याच्यामुळे तेवढं काही पोषक वातावरण त्याला भेटलं नाही. पण मुंबईच्या आजूबाजूला जसं हे फैललं, समजलं ना, पुणे झालं, गुजरात झालं, कारण की हे जे खेड आहे ना हे गुजरातमध्ये आहे आणि गुजरात तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. कोणता? बॉम्बे प्रेसिडेन्सी. अरे उद्या आला ना रे? भेटला नाही काय? कधी भेटला? सकाळी. शनिवारी सकाळी. आज सकाळी का? आज आलाय का तो? हो, सकाळी. वर बसलाय काय? नाही, घरी गेलो. रूमवर गेलो. रूमवर गेला काय? तर प्लेगची साथ आली होती आणि एकट्या खेडा डिस्ट्रिक्ट मधून, ठीक आहे ना, खेडा डिस्ट्रिक्ट मधून कम से कम 16,700, आकडा कमी जास्त होऊ शकतो, 16,000 डेथ झालेली होती एक फक्त खेडा डिस्ट्रिक्ट मधून. ठीक आहे, संसर्गजन्य होता, याचा त्याचा त्याला नाही, तो बिमार पडायचा माणूस, अशा काहीतरी ट्यूमर वगैरे यायच्या नाही, आणि मग निघून जायचं. खूप सारे आपले काही समाजसेवक वगैरे म्हटलं तर पुण्याला भयंकर प्लेगची साथ होती. त्या साथीमध्ये आपल्या सावित्रीबाई फुले आहेत. ठीक आहे, तर त्या मदत करता करता त्यांना सुद्धा प्लेग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. बरोबर आहे, ते वेगळा किस्सा आहे, तो सांगू आपण पुण्याला कसा फेडला वगैरे. तर याच्यामुळे खूप लोक मारल्या गेलेले आहेत. राईट, आणि पुन्हा काय झालेलं आहे 1917-18ला
फिमाईन पडलेला आहे. फिमाईन म्हणजे काय होते? अकाल. अकाल दुष्काळ म्हणतो ना आपण, ठीक आहे. म्हणजे काय झालेलं आहे? बॅड हार्वेस्टिंग झालेली आहे. बॅड हार्वेस्टिंग किंवा पुअर. बॅड हार्वेस्टिंग किंवा पुअर म्हणजे कल्टिवेशन चांगलं झालं नाही, प्रोडक्शन चांगलं आलं नाही क्रॉपचं. काय म्हणतो त्याला आपण? त्या पिकं चांगली नाही निघाले, समजलं ना, त्याचं नुकसान झालेलं आहे, राईट. तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी झेलत आहे खेडा डिस्ट्रिक्ट, समजलं ना. फिमाईन पडलेलं आहे, अकाल दुष्काळ, खायला काही नाही, महामारी पसरलेली आहे, प्लेग आलेला आहे, घरातले काही लोक मारले गेलेले आहेत, नंबर खूप जास्त आहे, वर्ल्ड वॉरमुळे आधीच तंगी सुरू होती, एवढे प्रॉब्लेम्स होते. आणि या प्रॉब्लेममध्ये ब्रिटनच्या सरकारने काय केलं माहिती आहे? टॅक्समध्ये इन्क्रीमेंट केली. अशा परिस्थितीमध्ये टॅक्समध्ये इन्क्रीमेंट किती? 23% मी, म्हणजे जो टॅक्स आहे त्याच्यावर आणखी 23% वाढवण्यात येईल. अशा वेळेला जेव्हा फिमाईन आलेला, दुष्काळ आलेला आहे, प्रोडक्शनच चांगलं झालं नाही आहे, महागाई, सगळ्या फीजनं हाहाकार चालू आहे खेड्याला. आणि त्या फेजमध्ये ब्रिटन सरकारने काय केलेला? टॅक्स इन्क्रीमेंट केली. म्हणजे परिस्थिती अशी आहे, 500ची नोट आहे त्याच्यामध्ये, मोबाईल परिस्थिती अशी आहे की शेतकरी ना जे ॲव्हरेज उत्पन्न होते ते ॲव्हरेज उत्पन्न सुद्धा झालं नाही, समजलं ना. ते वाढीव म्हणजे हाच जो टॅक्स आहे रेग्युलर, तो टॅक्स देऊ शकत नाही आहे. तर ते वाढीव टॅक्स कसा देतील 23%? पॉसिबल तरी आहे का? आहेच नाही त्याच्याकडे, कुठून देतील, समजलं ना. आणि प्रोडक्शन झालं नाही आहे. आणि रूल काय सांगते? ब्रिटिशचा एक रूल होता, एक लॉ होता, तो काय सांगते? जर ॲव्हरेज उत्पन्न जेवढं होत असते त्याच्या 25% जर झालं आपल्याला, ठीक आहे, तर काय होत होतं की हा रिलॅक्सेशन याच्यामधनं भेटत होतं. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जे निघत असेल वार्षिक, ठीक आहे, तर 25% जर आपल्याला झालं असेल कमी त्याच्यापेक्षा, तर कोणालाही टॅक्स द्यायची गरज नाही आहे. हो ना. अशा प्रकारे काय होतं? हे नियम होता ब्रिटिशांचा, समजलं ना. म्हणजे दरवर्षी चांगलं होते बा, यावर्षी काही झालं नाही आपल्याला, म्हणजे 10 पोते होत होते, सपोज 50 पोते होत होते, आपल्याला 5-6 पोते झाले, समजलं ना. असं झालं तर मग तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाही, असा नियम होता, बरोबर ना. मग नियम कशाला बनवला, कोणासाठी बनवला हे लोकांना समजत नव्हतं. ठीक आहे, बाकीचे शेतकरी जे इलेक्टेड असतील, मोहनलाल पांड्या, नरहरी पारिख, सरदार वल्लभभाई पटेल, हे गुजरातचे आहेत, हे तर शिकलेले आहेत, यांना तर समजते ना की नाही अशा प्रकारचा रूल आहे, टॅक्स अशा कंडिशनमध्ये माफ व्हायला पाहिजे, म्हणजे जो ओरिजिनल टॅक्स आहे तोही माफ व्हायला पाहिजे, तर हा वाढीव कशाला वरतील ते, समजलं ना. तर अशी परिस्थिती होती. पण ब्रिटनचं सरकार ऐकायला तयार नाही आहे. शेवटी गांधीजींना तिथं बोलवण्यात आलं. गांधीजीनं पुन्हा खेडा डिस्ट्रिक्टचा दौरा केला. तसंच स्टेटमेंट घेतले प्रत्येक शेतकऱ्यांची की काय आहे बा, किती झालं, काय झालं, समजलं ना. गांधीजी तसे रिसर्च ठेवत होते. मोहनलाल पांड्याने म्हटलं की नाही आम्हाला उत्पन्न नाही झालं, गांधीजी आंदोलन करा, पॉसिबल नाही आहे, मला आधी येऊ द्या, बघू द्या, आचलला किती झालं उत्पन्न, देहाला किती झालं, राहुलला किती झालं, कृष्णाला किती झालं, समजलं ना. आणि मग मी डिसाईड करेन, अरे हां खरंच नाही झालं, ठीक आहे ना. स्वतः इन्व्हेस्टिगेट करत होते. तर इथं सुद्धा गांधीजींचं इन्व्हेस्टिगेट झालं, ओके. आणि मग त्यांनी गावकऱ्यांना सगळ्यांना मेसेज दिला, ठीक आहे ना. गाईडलाईन म्हणतो ना आपण आंदोलनामध्ये गांधीजीच्या होत्या, तर गाईडलाईन्स दिल्या. काय दिलेलं आहे? डू नॉट पे टॅक्स इन एनी कंडिशन. कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला टॅक्स पे करायचा नाही आहे. काही पण करवते ते घरात घुसो, तुम्हाला मारो, मारझोड करो, लाट्या मारो, समजलंय ना. तुमची शेती जप्त करो किंवा तुमची मालमत्ता जप्त करो, तुमचे गुरंढोरं घेऊन जाओ, ठीक आहे, तरीही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला टॅक्स द्यायचा नाही आहे. अशा प्रकारची काय प्रतिज्ञा घेतलेली होती, ठीक आहे. मी राहुल आसपासच्या ब्रिटिशांना टॅक्स देणार नाही, बरोबर. अशा प्रकारच्या प्रतिज्ञा गांधीजींनी तिथल्या लोकांकडून घेतल्या, बरोबर. मॅटर वाढलेलं होतं थोडंसं. ब्रिटिशांचं कॉपरेशन आपल्याला दिसते, कारण की गांधीजी नवीन नवीन भारतामध्ये आलेले आहेत, समजलंय ना. गांधीजींची इमेज फार मोठी आहे. ब्रिटिशांचा वेगळा हेतू आहे की गांधीजींची मदत घेऊन आपण इंडियाला कंट्रोल करू शकतो का बा, समजलाय. म्हणून गांधीजींची जे लगातार 3 आंदोलन आहेत तीनही सक्सेस झालेले आहेत.
कारण की कुठेतरी ब्रिटिशांचं कॉपरेशन गांधीजींना भेटत आहे. पहिल्या आंदोलनामध्ये भेटलं, चंपारणमध्ये कमिटी बनवली, त्या कमिटीचे 16 मेंबर गांधीजी होते. सायमन कमिशन भारतामध्ये आलं तेव्हा नाही दिसलं त्यांना गांधीजींना मेंबर बनावं म्हणून, दिसलं का? 7च्या 7 मेंबर ब्रिटिशर्स बनवले, तेव्हा का नाही घेतले गांधीजी कमिटीवर? कुठल्या तरी कमिटी 100 कमिशन मध्ये दिसतात गांधीजी? नाही दिसत आहे. इथे का घेतले? कारण की सध्या तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो, अशी पॉलिसी सुरू आहे. बरोबर आहे? कारण की गांधीजी जेव्हा भारतामध्ये आले होते, फर्स्ट वर्ल्ड वॉरला सुरुवात झाली होती, तेव्हा गांधीजींनी कृष्णासारख्या यंग लोकांना सांगितलं की जा ब्रिटनना मदत करा, त्यांच्या फोर्सेसमध्ये सामील व्हा. समजलं आहे? ऑफकोर्स आता एवढी मदत केलेली आहे तर ब्रिटनला कुठेतरी काहीतरी मदत करायची आहे, जेणेकरून नातं चांगलं राहील आणि समोर जाऊन गांधीजी आपल्यासाठी काम करतील. समजलं? तर तिथे सरकारने जे आंदोलन केलं त्यावर मग एक काय केलेला उपाय काढला. ठीक आहे? उपाय असा काढला की जो शेतकरी टॅक्स देऊ शकतो, समजलं ना, जो शेतकरी टॅक्स देऊ शकतो त्यांनीच टॅक्स द्यावा, जो देऊ शकत नाही त्यांनी नका. भेटलं रिलॅक्सेशन? समजलंय ना? रिलॅक्सेशन सरळ भेटलेलं आहे. Those who are able to pay tax, ठीक है? Otherwise don't pay the tax. जो शेतकरी पैसे भरू शकतो, टॅक्स देण्याची त्याची परिस्थिती आहे, त्याच्याकडे पैसे आहे, जे काही असेल तर त्याने द्यावे. समजलं ना? बाकीच्याकडे जर नाही आहे तर त्यांनी नाही द्यावे, कंपल्सरी केला नाही. मला आता भारत आहे, कोणी स्वतःहून जाणार का? किती असलं तरी नाही, माझ्याकडे आहेत पैसे, चला मी देतो, असं होते का? नाही ना. त्याच्यामुळे काय आहे, तशी परिस्थिती पण नव्हती. आता आपल्या गमतीचा भाग झालेला आहे. पण खेड्यात काय काय जिल्हा खेड्याने बघा ना तुम्ही, दुष्काळ पडलेला आहे, समजलेला आहे. त्यानंतर महागाई आहे, 16,740 लोक मेलेले आहेत प्लेगनं. काही ना काही घरातून मेले असतील ना शेतकरी, बरोबर आहे. 2 लाख भांडे आहे. ठीक आहे? तर हे एवढी परिस्थिती खेड्यात चालत आहे आणि अशा परिस्थितीत ते म्हणतात की बा तुम्ही 23% वाढीव टॅक्स भरा. समजलं ना? रूल आहे की बा 1/4 पेक्षा जर तुमचं जे ॲव्हरेज राहते ते उत्पन्न जर कमी झालं 1/4 पेक्षा तर तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही आहे, असा नियम होता. ठीक आहे? मग नियम कशासाठी बनवला? त्यांना असं वाटलं की नियमचं काय आहे, झालं तर झालं. ठीक आहे ना? नियम कोणाला माहित होते रे? जो शिकला आहे त्यालाच माहित होते ना. आज कोणते नियम माहिती आहे तुम्हाला? काहीच नाही माहिती. फंडामेंटल राईट्स माहिती आहे तुम्हाला? फंडामेंटल ड्युटीज माहिती आहे? नाही माहिती आहे. काय कारण तुम्ही शिकलेच नाही आहे. समजलं ना? आता समोर शिकायला तुम्ही क्वालिटी, मग तुम्हाला माहिती आहे तुमचे राईट्स काय आहेत. तर समजलं ना? तर तशाच प्रकारे जो माणूस शिकला त्याला माहिती आहे माझे अधिकार आहेत. समजले ना? आणि ते अधिकार यांनी दाखवून